नमस्कार, विमलच्या उन्हाळी वाळवणात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी ज्वारीचे पापड बनवत आहे। त्याच्यासाठी 1 किलो ज्वारी घेतली आहे आणि 3 दिवस मी भिजवले आणि रोज पाणी बदलत होते। रोज 2 पाण्याने धुवून ज्वारी मी ठेवलेली आहे। आज 3 दिवस झालेले आहेत। आता हे 2 पाण्याने ज्वारी धुवली। आता इथं पाणी निघालं पूर्ण त्याच्यातलं। आता इथं वाळू घालणार आहे सुती कपड्यावर। हे ज्वारी आपणाला 3 घंटेच वाळवायचे आहेत, म्हणजे 3 तास। जास्त जर ज्वारी वाळवली तर ते काय होतं, त्याचा वरला कोंडा निघत नाही आणि आपले पापड काळे होतात। त्याच्यामुळे 3 तास किंवा 2.5 तासच ज्वारी वाळवा। उन्हात वाळवायची नाही आपणाला ज्वारी, घरातच सुकवायची आहे। फॅनला जर सुकवलं तर तुम्ही 2-2.5 तासच सुकवा। मी फॅनला सुकवली नव्हती ज्वारी, अशीच दारात मधून टाकली होती घरातच आणि 3 तास झालेला आहे ह्या ज्वारीला। असं आपण मुठीत घेऊन बघायचं, मुठीला चिटकते का, असंच आपल्याला सुकवायचं आहे। आता हे अशीच मी थोडी थोडी ज्वारी घेऊन पिसून घेणार आहे आणि आपल्याला मोटारच थोडंसं पिसून घ्यायचं आहे। ज्वारीचे पापडाचं पीठ थोडंसं मोटार राहते, त्याच्यामुळं हे वरला जी चोथा आहे ना ते व्यवस्थित निघाला जातोय। जास्त जर बारीक केलं तर हे चोथ्याचे बारीक तुकडे होते, तर पीठ बनतंय त्याचं आणि पापड काळे पडतात। बघू शकता तुम्ही, सारी ज्वारी मी चाळून घेतलेली आहे। आता मी हे 2 वेळेस ज्वारी चाळलेली आहे, हे पीठ चाळलेलं आहे आणि ह्याला मी आता एका पातेल्यात काढून घेते। जसं आपण कुरड्याचं चिक करतो ना तसंच करायचं आहे आपणाला। ह्याच्यात मी 2-2.5 गिलास पाणी पहिले सुरू टाकून बघितलं किती होतंय ते, नंतर मी 2 गिलास पाणी टाकणार आहे। हे बघू शकता, चम्मचनं ह्याच्या गोटे निघणार नाहीत म्हणून मी हातानंच मिक्स करत आहे। हे ज्वारीचं पीठ आपणाला रात्रभर भिजू घालायचं आहे। कमीत कमी 1.5 ते 2 लिटर पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे। हे वरी जे आलेलं आहे ते ओतून काढायचं 1 तासाच्या नंतर। आताच हे संध्याकाळचे आता 8 वाजता मी पीठ भिजवत आहे। त्याच्यानंतर 1 तासाच्या नंतर वरलं पाणी ओतून काढले आणि दुसरं पाणी टाकून ठेवले। आता सकाळी झाल्याच्या नंतर मी त्या पिठावरलं पाणी ओतून काढणार आहे। आता इथं एका पातेल्याला 2 चम्मच एवढं तेल टाकलेलं आहे। हे सूर्यफूलचं तेल लावलेलं आहे मी। आता इथं ह्या तांब्यानं मी 3 तांबे पाणी ठेवणार आहे। हे अर्धा लिटरचं माप आहे माझं, म्हणजे इथं 1.5 लिटर पाणी ठेवलेलं आहे मी। 1.5 लिटर पाणी आणि साईडला मी 1 लिटर असं गरम करायला पाणी ठेवलेलं आहे। हे पाहू शकता, रात्री आपण पिठात पाणी ओतून ठेवलेलं असं पाणी निघतंय। जोपर्यंत आतमधलं पीठ जात नाही तोपर्यंत आपल्याला पाणी ओतून काढायचं आहे। आता खाली फक्त चिक राहतो ह्याच्यात, तेच आपल्याला घ्यायचं आहे। हे पाणी फेकून द्यायचं। थोडंसं खट्टा पाणी राहतंय ते फेकून द्यायचं आणि थोडंसं त्याच्यात वरला चोथाही निघालेला राहतोय, त्याच्यामुळे त्या पाण्याला घ्यायचं नाही आपण। व्यवस्थिशीर ह्याला आता एका चम्मचनं मिक्स केलेलं आहे। बघू शकता, चांगला आपला चिक बनून तयार आहे। इथं फक्त मी मापून चिक घेतला नाही, आता आम्ही पहिल्यापासूनच पापड घालतो आणि आमच्या घरी तर जास्तच पापड घालतात। कमीत कमी 10-12 किलोचे पापड वर्षभर पापड जावं म्हणून तेवढे घालतात। इथं मी 1.5 चम्मच नमक घेतले आणि 1.5 चम्मचच जिरे घेतल्यात आणि पापड खार 1.5 चम्मच घेतलेला आहे आणि तीळ 2 चम्मच घेतलेले आहेत। हे सारं आता गरम झालेल्या पाण्यात टाकलेलं आहे मी। हे बघू शकता, पाण्याला उकळी आलेली आहे। आता एका बेलण्यानं किंवा असं आपल्याला जे नोकीला आहे त्याच्यानं हलवायचं आहे। पळीनं जर हलवलं तर गोट्या होऊ शकतात। चांगलं पाणी उकळू द्यायचं 2-3 मिनिटासाठी आणि आपलं पीठ एक वेळेस आणखी मिक्स करून घ्यायचं। बुडाला बसलेलं राहतंय, हे पाहू शकता तुम्ही। आता ह्याला असंच मिक्स करीत राहायचं। हे 1 किलोचं पीठ आहे म्हणून मी गॅसवर बनवत आहे आणि एकल्या माणसानं केलं तर हे सहजपणे होऊ शकते। पण जास्त जर पीठ असलं, आता 4 किलोचे एक वेळेस पापड घालतात गावाकडं, तर ते 2 बायाच लागतात, 1 जण ओतायला आणि 1 जण असं मिक्स करायला। तर हे पाहू शकता तुम्ही, कसलीच गोटी होणार नाही। जोपर्यंत आपण पीठ ओतला लावतो तोपर्यंत फुल गॅस राहू द्यायचं। उकळत्या पाण्यात आपल्याला फुल गॅसवर हे ओतून घेतले मी। आता हे पाणी गरम करून ठेवलेलं आहे, ते थोडंसं ह्या पातेल्यात टाकून हे बघा 1 कप एवढं टाकलं पाणी मी।
पातेल्याचं सारं पीठ निघालेलं आहे. आता व्यवस्थिशीर आपणाला ह्याला कमीत कमी 5-7 मिनिट असंच मिक्स करीत राहायचं आहे. आता इथं मी कमी गॅस केलेला आहे. आपलं जेव्हा पीठ टाकायचं झाल्याच्या नंतर गॅस कमी करून घ्यायचं 2 मिनिटाच्या नंतर. ही थोड्याशा गोट्या दिसल्यासारखं वाटलेलं आहे आता, पण हे राहत नाहीत. सतत आपणाला मिक्स करीत राहायचं आहे. हे ज्वारीचे पापड दुसऱ्या पापडापेक्षा खूपच स्वादिष्ट लागतात आणि तुम्ही भाजूनही खाऊ शकता ह्या पापडाला. जसं उडदाचे पापड आपण भाजतो ना तसं. पहिलं तर गावाकडे एवढं तेल हे काय जास्त राहत नव्हतं आमच्या काळात, तर तेव्हा आम्ही चुलीवर भाजूनच खात होतो हे पापडं शेंगदाण्यासोबत, तर खूप छान लागत होती. आता 5-5 मिनिटाला असं मिक्स करीत राहायचं आहे. एकदा मी 7 मिनिट हलवले आणि झाकून ठेवले. हे पाहू शकता. आता हे तर मला पाणी कमी वाटते म्हणून हे एकदम उकळतं पाणी टाकत आहे मी साईडला एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे 1 लिटर. त्याच्यातलं अर्धा लिटर मी पाणी टाकलेलं आहे. आता इथं आपलं 2 ते 2.5 लिटर 2 ते 2.5 तांबे पाणी गेलेलं आहे ह्याच्यात. हे असंच आपणाला 5 मिनिट मिक्स करीत राहायचं आहे, म्हणजे व्यवस्थिशीर मिक्स होते. हे पाहू शकता. मिक्स करून ठेवलं होतं मी 5 मिनिटासाठी झाकून. कमीत कमी आपणाला 4 वेळेस 5-5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवर. आणि असं मिक्स करायचं. जेव्हा आपण ढक्कन उघडतो ह्याचं तेव्हा असंच मिक्स करायचं आहे आपणाला, म्हणजे वरलं पीठ खाली जाते आणि खाल्लं पीठ वरी राहते. असंच सतत आपणाला कमीत कमी अर्धा तास ह्याला शिजवून घ्यायचं आहे. हे अर्धा तास जर शिजवलं ना, कसलेच तुमचे पापड फाटणार नाहीत की तुटणार नाहीत. हे असं ह्याची फक्त हलवायचीच मेहनत आहे ह्या पापडाची, बाकी कसलीच मेहनत नाही. हे पाहू शकता. असंच आपणाला हलवून मी अर्धा तास शिजवून घेतलेला आहे. आणि अर्धा तास शिजवल्याच्या नंतर गॅस बंद करून मी 1 तास असंच ठेवून दिलतं. मी ह्याच्यासाठी ठेवून दिलतं की आपणाला हे पॉलिथिनवर पापड घालायचे आहेत, त्याच्यामुळं मी 1 तास झाकून ठेवले. आणि आम्ही नाश्ता हे केलो सकाळी 9 वाजता. 9ला मी गॅस बंद केलते, तर आता इथं 10 वाजल्यात आणि मी पापड करायला घेतले. कमीत कमी 1 तास मी झाकून ठेवलेला आहे. हे झाकून ठेवण्याचं कारण पीठही चांगलं शिजलं जाते आणि जास्त हे गरम नसते. आता मी इथं आट्याच्या पिशव्या असतात ना पिठाच्या गव्हाच्या, त्याच्यावर मी पापड करत आहे. आणि ह्याला मी तेल लावलं नाही. सुरुवातीला मी जेव्हा चावलचे पापड केले तेव्हाच तेल लावून ठेवले होते. मग तेल लावून पापड केले आणि कपडा तसाच दुमटून ठेवला होता. हे पॉलिथिन, वरल्या पॉलिथिनला मी तेल लावून घेत आहे. आपणाला तेलाचा जास्त वापर करायचा नाही. मी शिजवतानाही 2 चम्मचच पातेल्याच्या बुडाला तेल लावले होते आणि साईडनं तेल लावले होते. आता इथं दुसऱ्या बारला इथं खाल्ल्या पॉलिथिनवर मी तेल लावलेलं नाही, पण वरून लावत आहे, क्योंकि हे पातळ पॉलिथिन आहेत त्याच्यामुळं. असेच सारे पापड मी बनवून घेत आहे. हे 2-3 माणसं जर बसले तर अर्ध्या तासात पापड बनवून तयार होतात 1 किलोचे. थोडंसं कुणीकडे जर जाड दिसलं तर आपण असं हातानं थापटून घ्यायचं. गावाकडं तर पाट्यावर कपडा टाकून पापड हे बनवतात आणि ऊन राहते तिथं. पण हे आता मी घरातच पापड बनवत आहे, फॅनला सुकवणार आहे. आणि हे 1 दिवसात पापड सुकले जातात. 1 दिवस झालं की संध्याकाळी आपणाला पापड पलटून ठेवायचे आहेत, मग रात्रभर सुकतात आणि सकाळी मग त्याला उन्हात ठेवायचं. गॅलरीत जेवढं तुमच्या गॅलरीत ऊन येतं तेवढं 2 दिवस ठेवा, 2-2, 3-3 तास, बस पापड आपले वाळून तयार होतात. असेच पापड मी सारे बनवून घेते. पाहू शकता खूपच पटपट पापड होतात. आणि हे पापडाचं पीठ जास्त थंड झालेलं नाही, आणखी गरमच आहे. बघा हे इथं पापड मी असेच बनवून घेते. आता आम्ही इथं 2 जण बनवत आहे. 1 जण मोठ्या चमचनं घेत आहे, 1 जण छोट्या चमचनं घेत आहे. आता हे असेच मी पापड सारे बनवून घेते. हे बघा असेच इथं छोटे छोटे पापड बनवल्यात मी आणि तिकडं मोठे मोठे बनवल्यात. अशा 10-10 किलोच्या पॉलिथिन माझ्या 6 भरल्यात. हे पाहू शकता तुम्ही. इथं 3 आहेत आणि तिकडच्या गॅलरीत 3 ठेवलेले आहेत. हे बघा इथं 3 ठेवल्यात, तिकडं 3 ठेवल्यात. हे दुसऱ्या दिवशी सकाळचे पापड बघा, फक्त 1 दिवस आणि 1 रात्र पापड वाढल्यात हे. आता हे मी तळायला घेतले हो. आता सकाळचे बघा 11 वाजत आहेत, तेव्हा मी तळत आहे. हे पाहू शकता
फक्त 1 दिवस आणि 1 रात्र घरात पापड वाळल्यात आणि 2 तास झाला. आता मी 9 वाजता उन्हात ठेवले होते आणि आता 11 वाजल्यात. तरी पण पापड आपले तळून एकदम पांढरे शिपट होत आहेत. बघू शकता तुम्ही. खूप छान रेसिपी आहे आणि खूप खुसखुशीत पापड होतात हे. आणि जाड नाही, खाल्लं तर तुम्हाला कळणार नाही, तोंडात टाकताच विरघळणारे पापड आहेत हे. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा हे पापड. स्टेप बाय स्टेप मी सारे रेसिपी सांगितलेले आहे. हे बघा तुम्ही कसे पापड, एवढे मोठे नाही बनवले पण ते पापड किती छान झालेत ते पाहू शकता. हात लावल्या तुटणारे पापड आहेत. ह्याला काहीच दाबायची सध्या गरज नाही. हे बघू शकता पापड आपले तयार आहेत. खुशखुशीत पापड झालेले आहेत. ह्याच्यात फक्त 4 साहित्य टाकलेत आपण. आता हे तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा धक्का लावल्या ह्याला काहीच दाबायची गरज नाही. तुम्ही बघू शकता माझे बोट एकदम खुसखुशीत पापड झाल्यात. उडदाचे पापड असतात ना त्याच्यापेक्षा हे खुसखुशीत पापड झाल्यात. आणि हे आमच्या घरी खूप सारे पापड बनवतात गावाकडं, पण मी आता इथं बेंगलोरमध्ये म्हणून 2 वेळेस 1-1 किलोचे बनवलेले आहेत. व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला पापडाचा व्हिडिओ.